राग जेव्हा येतो, तो आपण मनामध्ये त्याचा विचार करत असतो. मला कोणाचा राग आलाय? काय झालंय? खूप विचार करत राहतो आणि यामुळे होतं ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग म्हणजे नेमकी काय त्याची डेफिनेशन आहे? काय व्याख्या करायची आपण? ओव्हर थिंकिंग म्हणजे हं, पुन्हा-पुन्हा एखादा विचार हं. मनामध्ये येत राहणं आणि तो विचार फक्त भावनांना ट्रिगर करणं, हं. पण कुठल्याही कृतीकडे न वळणं, बरं. म्हणजे ओव्हर थिंकिंग. ओके. हं. तर ओव्हर थिंकिंग फक्तच रागाचं होतं असं नाही. हं, हं. पण राग जेव्हा मनामध्ये खूप वेळ येतो आणि त्याची टेप आपल्या डोक्यामध्ये सारखी प्ले होते, त्या परत-परत येणाऱ्या टेपमधल्या विचारांना म्हणायचं ओव्हर थिंकिंग. बरं. आणि ते सर्क्युलर असतं. हं. त्याचं एक विशियस सायकल आहे. ओके. हे याच्याकडे जातं, ते त्याच्याकडे जातं, ते त्याच्याकडे जातं म्हणून मला परत राग येतो. हां. सो ओव्हर थिंकिंगची मज्जा अशी आहे, हं. की ओव्हर थिंकिंग तुम्हाला स्लो करतं हं. आणि ते तुम्हाला कृतीपासून लांब घेऊन येतं. बरं. ओके. हं. म्हणजे विचार करणं, विचार तर सतत चालू असतात. पण ते विचार ओव्हर थिंकिंगमध्ये केव्हा कन्व्हर्ट होतात हे कसं ओळखायचं? मला असं वाटतं, की विचारांना एक पद्धतीचा एक फ्लो असतो. हां. म्हणजे ज्याच्यात नवनवीन इनपुट्स आपण घेत असतो बरं. आणि त्यातून मूळ विचारामध्ये काहीतरी बदल घडत हं. असतो. मध्येच कधी-कधी त्याच्यामध्ये भावना येते. हं. मग परत कुठलातरी इनपुट येतो ओके. आणि त्यातून आपण एकातनं दुसऱ्याकडे जातो. हं. इव्हेंच्युअली त्यातनं आपण एखाद्या विचार पातळीवरच्या कन्क्लुजनवर तरी जातो हं. किंवा कुठल्यातरी कृतीकडे तरी जातो हां. किंवा कुठल्यातरी संवादाकडे तरी जातो. ओके. जर आपण यातल्या कुठल्याही दिशेला गेलो, हं. म्हणजे आपण ओव्हर थिंकिंगच्या सर्क्युलर ॲक्टमध्ये अडकलो नाही. अच्छा. जर आपण यातल्या तिन्हीकडे कुठेही गेलो नाही आणि परत त्यातून नवीन विचारांचीच प्रणाली सुरू झाली आणि आपण त्याच भावना वेगवेगळ्या पातळीवर अनुभवायला लागलो, हं. याचा अर्थ आपण ओव्हर थिंकिंगमध्ये ट्रॅप झालेलो आहोत. हं. म्हणजे ओव्हर थिंकिंग कोण सगळ्यात जास्त करतं? कोणत्या प्रकारचे लोकं ह्याला सगळ्यात जास्त म्हणजे ॲडिक्टेड झालेले असतात ओव्हर थिंकिंगला? मला असं वाटतं कधी-कधी ओव्हर थिंकिंग आपण जेनेटिकली घेतो. बरं. कधी-कधी ओव्हर थिंकिंग हे एक लर्न्ड बिहेवियर असू शकतं, हं, की हं. जे आपल्या दोघांपैकी एखादा पालक जर ते करत हं. असेल, तर आपण त्याच्यामध्ये जातो. कधी-कधी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खूप घाबरणारे जे लोकं असतात ना, हं. हे केलं तर काय होईल? ते झालं तर काय होईल? हं. म्हणजे त्यांना मराठीत एक खूप छान शब्द आहे, काळजी वाहू, हं. की जे काही ना काही गोष्टीची सारखी काळजीच करत असतात. राइट. इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे हं. वरियर, हं. म्हणजे वॉरियरसारखा वरियर, हं. की तो सारखा वरीही त्याच्या डोक्यावर सवार आहेच. हं. मग वरी आहे आणि ती तुम्हाला ओव्हर थिंकिंगला अगदी फ्युएल टाकणारी आहे. हं. कारण काळजी ही काळजीला काही लागतच नाही. राइट. कशाचीही काळजी वाटत असते किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये असं होतं, हे नाही झालं तर? हं. ते नाही झालं तर? हं. हे नाही असं झालं तर? हं. हे कोणाला कळलं नाही तर? सो हे जे जर-तरचे प्रश्न आहेत ना, त्याला काही लोकं जे खूप काळजी करणारे असतात, हं. ते खूप वल्नरेबल असतात. राइट. अजून काही पद्धतीचे लोकं आहेत, ते म्हणजे खूप परफेक्शनिस्ट असणारे जे लोकं आहेत. त्यांना फार काळजी करायला आवडते हं. किंवा त्यांना ओव्हर थिंकिंग करायला खूप आवडतं. बरं. म्हणजे ते विचारांचा कीस पाडतात हं. आणि ते वर स्वतःला काय सांगतात, म्हणजे मनाचा खूपच निर्धार झाल्याशिवाय मी करणारच नाही. मग भले वेळ लागला तरी चालेल. ओके. पण असं नाहीये. कधीतरी ॲक्शन करणं पण खूप महत्वाचं असतं. राइट. आणि कुठली ॲक्शन प्रत्येक वेळी परफेक्ट असते. हं. ती त्या वेळेसाठी आपण घेतलेला तो निर्णय किंवा ती कृती जी असते ती परफेक्ट असते. पण ती बदलायचा स्कोप असतो का? हो, असतो. हं. ॲज लाँग एज तुम्ही माहिती सगळी काढली आहे, तुम्ही वेगवेगळ्या परम्युटेशन कॉम्बिनेशनचा विचार केलाय, चुकली तर काय करायचं? नाही चुकली तर काय करायचं? याचा विचार तुमच्याकडे आलाय, त्या अर्थी आपण थांबलं पाहिजे आणि कृतीकडे वळलं पाहिजे. ओके. म्हणजे हे थांबणं किंवा हे आयडेंटिफाय करता येणं खूप महत्वाचं आहे. अगदी. आता ओव्हर थिंकिंग मला होतंय, मला हे समजतंय, पण मला ते थांबता येत नाहीये. काय असे क्विक वेज असू शकतात, की मी कसं यातनं बाहेर पडलं पाहिजे? अ, मला असं वाटतं, की खूप वेळा तुमचं ओव्हर थिंकिंग जेव्हा होतं ना, हं. तेव्हा आणि तुम्हाला आयडेंटिफाय होतं, की हां. हे ओव्हर थिंकिंग आहे. हो. तेव्हा ओव्हर थिंकिंगला तुम्हाला कुठल्यातरी बकेटमध्ये हं. अडकवून ठेवता येतं. अच्छा. म्हणजे दिवसात स्वतःला एक वेळ द्यायचा, की माझ्या मनात जे सगळे परत-परत येणारे विचार आहेत, हं. त्याला मी जेवणानंतर मी 5-10 मिनिटं चालायला जेव्हा जातो ना, हं. त्या वेळामध्ये घेणार आहे. बरं.
तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक विचाराला मी म्हणणार जेवणानंतर, जेवणानंतर. कारण तो माझ्या मनामध्ये 200व्यांदा आलेला विचार आहे. सो जेव्हा मी 15 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी त्या विचारांना बकेट करतो, तेव्हा माझ्या मनातली उरलेली जागा मी उरलेल्या कृतींसाठी मोकळी करतो. ओके. हे एक खूप छान टेक्निक आहे. दुसरं आहे की विचार 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 जेव्हा कळायला लागतं की मी ओव्हर थिंकिंग करतोय, त्या पॉइंटला स्वतःला त्या कॉन्टेक्स्टमधनं पूर्णपणे बाहेर काढायचं आणि वेगळीकडे कुठेतरी न्यायचं. चालायला गेलोय, पाणी पितोय, चहा तयार करतोय, कुठल्या तरी मी कृतीमध्ये मला न्यायचंय. सो मी कॉन्टेक्स्ट बदलल्यानंतर कधी कधी ते विचार बदलतात. एखाद्या पर्टिक्युलर टॉपिक रिलेटेड विचारांमध्ये ओव्हर थिंकिंग होत असेल तर त्याची रिअलिस्टिक माहिती काढायची. माहिती काढताना शक्यतो इंटरॅक्टिव्ह मोड घ्यायचा आहे. काही लोक अशाही वेळे इंटरनेटच्या सोर्सकडे जातात आणि मग ते इतकं डेंजर सर्फिंग करायला लागतात, याचं काय त्याचं काय, की त्यांनी ओव्हर थिंकिंग कमी व्हायच्या ऐवजी ते अजून डेंजर गोष्टींकडेच जातात. सो ते आपल्याला करायचं नाही आहे. आणि दुसरं, जर अर्धा विचार झाला असेल तर त्याच्याशी निगडीत कुठली तरी कृती आहे ती करून मोकळं व्हायचं आहे. बरं. म्हणजे उद्या जेव्हा माझ्या मनामध्ये विचार परत हेच यायला लागतील तेव्हा मी म्हणेन निदान मी ते तरी केलं, आज मी त्याच्या 2 स्टेप पुढे जातो. सो बऱ्यापैकी अंशी कृती ही जी गोष्ट आहे ना ती तुम्हाला ओव्हर थिंकिंगमधनं बाहेर काढायला मदत करते.